ते जमले नाही. नातवाने आजोबांना हाक मारली आणि लगेच आजोबांना म्हणाला, आजोबा, हा एवढा मोठा दगड कसा बाजूला करू? तो माझ्या एकट्याच्या शक्तीने हलतच नाहीये. आजोबा नातवाच्या पाठीमागे उभे राहून नातवाची गंमत पाहत होते. आजोबा नातवाला म्हणाले, बाळा, कधी कधी एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. ते काम आपोआप सोपं होतं. तुला एक 2 बहिणींची गोष्ट सांगतो. एक लाकूड तोड्या आणि त्याच्या 2 मुली. आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका गावात एक लाकूड तोड्या होता. त्याला 2 मुली होत्या. त्या नेहमी एकमेकींशी भांडत असत. त्या एकत्र काम करायला तयारच नसायच्या. एकदा लाकूड तोड्याने एक मोठी लाकडी फांदी घेतली आणि मुलींना ती तोडायला सांगितली. दोघींनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना ती फांदी एकट्याने तोडता आली नाही. मग पुढे काय झालं आजोबा? पुढे काय झाला हा प्रश्न तुम्हाला सुद्धा नक्कीच पडला असेल ना? उत्तर जाणून घ्यायचं आहे का? तर मग संपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी ह्या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा आणि Instagramवर फॉलो व YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.